बर्न बास चीज केक करून दाखवणार आहे। हा बास केक वरून जरी जळल्यासारखा वाटत असेल तरी सुद्धा तो आतून मऊसूत क्रीमी आणि खायला तर खूपच चवदार आहे। याला बिस्किट बेस लागत नाही आणि याचा वरचा जो जळका थर आहे हीच त्याची ओळख आहे। त्यामुळे हा जगभर प्रसिद्ध झालेला हा बर्न बास चीज केक आहे। तर मी आज हीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। ते इथे हे बेकिंग ट्रे घेतलेला आहे। बेकिंग ट्रेला थोडंसं तेल लावून घेत आहे। इथे दोन मी ट्रेच्या वरपर्यंत येतील असे मी बटर पेपर कापून घेतलेले आहेत। आता हा बटर पेपर त्याच्या आतमध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे। इथे जर या साईडला जो कमी पडत आहे त्या बाजूने हा दुसरा पेपर ठेवायचा आहे। असा तयार करून घ्यायचा आहे ट्रे। याच्या बाजूने जो एक्स्ट्रा येत असेल तो थोडासा कापून घ्यायचा आहे। सगळीकडून मी हा ट्रे कापून घेतलेला आहे। चीज केक बनवण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम क्रीम चीज घेतलेला आहे। हे मी घरीच बनवलेलं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। क्रीम चीज हे आता फेटून घेतलेलं आहे। सॉफ्ट करून घ्यायचं आहे बघा। अर्धा कप मी पिठी साखर टाकत आहे। जर तुमच्याकडे कॅस्टर शुगर असेल तर ती तुम्ही टाकू शकता। आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे। यात मी 1 टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकत आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकत आहे। हे फक्त थोडंसं टेस्ट येण्यासाठी टाकायचं आहे। अर्धा टीस्पून लिंबाचा रस टाकायचा आहे। यामध्ये मी आता 3 अंडी टाकणार आहे, पण ती 3 अंडी एकत्र टाकायची नाहीयेत, एक एक करून आपल्याला टाकायचं आहे। इथे मी हे एक अंड घेतलेलं आहे ते टाकत आहे। आता हे मी फेटून घेत आहे। आता हे दुसरं अंड टाकून घेत आहे। हे तिसरं अंड तेही टाकून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये 1 टेबलस्पून मी मैदा घेतलेला आहे, तो याच्यात चाळून टाकायचा आहे। मैदा नेहमी चाळूनच घ्यायचा आहे, म्हणजे तो चांगला मिक्स होतो। आता हा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण बघा फेटून झालेलं आहे आणि असं लिक्विड झालेलं आहे आणि याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नयेत, प्लेन राहायला पाहिजे। जर तुमच्या याच्यात गुठळ्या राहिल्या असेल तर तुम्ही ते मिश्रण गाळून घ्या। बघा हे मिश्रण किती स्मूथ झालेलं आहे। आता या मिश्रणामध्ये हेवी क्रीम टाकायचं आहे। हे विदाउट शुगरचं आहे आणि हे पण मी घरीच बनवलेलं आहे। याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता हे हेवी क्रीम 400 ग्रॅम आहे, ते पूर्ण मी याच्यामध्ये टाकत आहे। हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे फेटलेलं मिश्रण आता मी केक टीन मध्ये ओतत आहे आणि आपल्याला पूर्ण भरायचं नाहीये, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त भरायचं आहे। आता इथे मी एक चौकोनी ट्रे घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे उरलेलं तो टाकत आहे। 500 ग्रॅम मध्ये 2 केक झालेले आहेत। आता हे मिश्रण असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे 2-3 वेळा, कारण याच्यामध्ये जर एअर बबल असतात ते निघून जातील। आता मी हा ओव्हन प्रीहीट करून ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आता हे 250 डिग्रीवर 35 मिनिटं मी बेक करून घेत आहे। 35 मिनिटे झाली आहे। मी आता केक काढत आहे। पाचशे ग्रॅम क्रीम चीज आणि 400 ग्रॅम हेवी क्रीम याच्यापासून 2 मीडियम साईजचे चीज केक तयार झालेले आहेत आणि याच्या वरचा जो जळका थर हीच याची खरी ओळख आहे। दुकानामध्ये चीज केक 300 ते 400 रुपयाला 1 पीस मिळतो, पण हा तुम्ही घरी एकदम स्वस्तामध्ये बनवू शकता।
चीज केक बघा किती सॉफ्ट झालेला आहे आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चीज केक करून बघा.